नमस्कार मित्रांनो, आज पाहूयात की ब्राह्मण आणि देवी अन्नपूर्णा एक पौराणिक कथा. पौराणिक कथाचे वेगवेगळे उदाहरणं आहेत. त्यापैकी एक असेही. काही हजार वर्षापूर्वी एक छोटं गाव होतं, जिथे एक साधा ब्राह्मण आणि त्याची पत्नी अन्नपूर्णेची भक्ती करत होते. या ब्राह्मणाचं नाव होतं विष्णू. विष्णू आणि त्याची पत्नी सुमित्रा हे दोघेही साधे आणि धार्मिक व्यक्ती होते. त्यांचं आयुष्य भिक्षाटन करणारं आणि देवतेची पूजा करणं यामध्ये व्यतीत होतं. विष्णूने कायमची प्रार्थना केली की हे देवी, आमच्या कुटुंबाला कधीही अन्नाची टंचाई येऊ नये. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. अन्नपूर्णा देवीची कृपा. एक दिवस देवी अन्नपूर्णा त्यांच्यासमोर प्रकट झाल्या. हे विष्णू, तुमची भक्ती पाहून मी तुमच्या जीवनात समृद्धी आणि अन्नाची भरपूरता देण्याचे वचन देते, असे त्यांनी सांगितले. विष्णू आनंदित झाले आणि देवतेच्या आशीर्वादाने त्यांनी अन्नाची निर्मिती करण्यास सुरू केली. देवीच्या कृपेने त्यांचं कुटुंब समृद्ध बनलं. त्यांच्या घरात अन्नाची वावडं निर्माण झाली आणि त्यांच्या जीवनात सुखशांती कायम राहिली. शंकर पार्वती विवाह. दिवस सरत गेले आणि विष्णूच्या मनात एक गोष्ट चालू होती. त्याला शंकर आणि पार्वती त्यांचे प्रेम आणि विवाह पाहण्याची उत्कंठा होती. शंकर आणि पार्वतीचे प्रेम लोकांना प्रेरणा देत होते. एक दिवस विष्णूने ठरवलं की तो त्यांच्या विवाहाला पिंपळाच्या झाडाखाली जाईल. तिथे देवी अन्नपूर्णा देखील त्याला आशीर्वाद देणार असल्याचा विश्वास त्याला होता. पिंपळाच्या झाडाखाली विवाहाच्या दिवशी विष्णू पिंपळाच्या झाडाखाली गेला. तिथे त्याला शंकर आणि पार्वतीच्या विवाहाची तयारी दिसली. देवतांनी सजवलेलं अंगण, बधाईच्या गजरात फुलं आणि पाण्याच्या मण्यांचा आभास त्याला मंत्रमुग्ध करत होता. शंकर आणि पार्वती एकमेकांच्या नजरेत प्रेमाने बघत होते आणि विष्णूने त्यांच्या प्रेमाची तीव्रता अनुभवली. त्याला जाणवलं की प्रेमात किती सामर्थ्य आहे आणि त्याने देवी अन्नपूर्णेचे आभार मानली. अन्नाची समृद्धी. विवाहानंतर विष्णूच्या कुटुंबात अन्नाची समृद्धी सतत वाढत राहिली. देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने त्यांच्या घरात सर्व प्रकारचे अन्न बनायला लागले. गावकऱ्यांनीही विष्णूच्या कुटुंबाकडे येऊन अन्न मागायला सुरुवात केली आणि विष्णू नेहमीच त्यांना हसत खिदळत आशीर्वाद देत होता. भक्ती आणि समर्पण. एक दिवस देवी अन्नपूर्णा पुन्हा एकदा विष्णूच्या घरात दर्शन देतात. हे विष्णू, तुमच्या भक्ती आणि समर्पणामुळे मी तुमच्या कुटुंबात अन्नाची प्रचुरता ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्या आशीर्वादाने लोकांना अन्न मिळेल आणि त्यांच्या आयुष्यात आनंद येईल, असे त्यांनी सांगितले. विष्णूने त्यांच्या भक्तीने आपल्या कुटुंबात प्रेम, एकता आणि समृद्धीची अन्नसाठा कायम ठेवली. अन्नपूर्णा आणि तिचे महत्त्व. आधुनिक जगातही देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने लोकांच्या जीवनात अन्नाची कमी येत नाही. विष्णूच्या कुटुंबात असलेल्या प्रेमाने आणि विश्वासाने लोकांना प्रेमाने, समर्पणाने आणि एकतेने जिवंत ठेवले आहे. हे लक्षात येते की देवी अन्नपूर्णा आपल्या जीवनात कोणतीही कष्टप्रद परिस्थिती असली तरी ती प्रेमाने भरलेली असते. विष्णूच्या जीवनातून आपल्यालाही हे शिकायला मिळते की सच्ची भक्ती, प्रेम आणि एक मध्येच आयुष्यातील वास्तविक समृद्धी आहे. देवी अन्नपूर्णेच्या कृपेने विष्णूने आपल्या कुटुंबात प्रेम, एकता आणि समृद्धीची अन्नसाठा कायम ठेवली. या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की विश्वास, प्रेम आणि अन्नाची समृद्धी यामध्ये एक गहन संबंध आहे. प्रेमाच्या आशीर्वादाने कोणतीही अडचण पार केली जाऊ शकते आणि भक्तीच्या आशीर्वादाने आयुष्यातील सर्व आव्हानांचा सामना केला जाऊ शकतो. हे प्रेम, श्रद्धा आणि भक्तीची कथा आपल्याला जीवनात मूल्ये जपण्याची प्रेरणा देते आणि ती आपल्याला देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाची कदर करायला शिकवते. आजही या कथा मनात जिवंत आहेत
आणि देवी अन्नपूर्णा सदैव आपल्या भक्तांच्या जीवनात प्रेम आणि अन्नाची समृद्धी आणण्यास तत्पर आहेत. ब्राह्मण आणि देवी अन्नपूर्णा देवी यांची कथा तुम्हाला आवडली का? आवडली असल्यास कमेंट बॉक्समध्ये अन्नपूर्णा देवी नमः असं लिहा. आपली काळजी घ्या, सतर्क राहा. धन्यवाद.